वर्षी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मैदानावरती सार्वजनिक सामुदायिक कीर्तन ज्यांनी सेवा केली ते अतिशय आदरणीय नागेश महाराज कदम. त्यांना आल्याला विचारलं मी की तुम्ही सोहळ्यात दिसले नाही. त्यांनी सांगितलं होतं की माझी चुलती वारली, त्यामुळे मला येता नाही आलं, पण तरी समारोपाच्या कीर्तनाला मी हजर राहिलो. या सोहळ्याच्या निमित्ताने मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की आज 8वं वर्ष आहे. सोहळा चालू करत असताना सगळ्यात पहिली सुरुवात हरिभक्त परायण भगवान महाराज नेपाळे दोघांनीच आम्ही हॉटेलवर चर्चा करता करता निर्णय घेतला की किती अडचणी येऊ पण मागं सरायचं नाही, आपण हे करायचंच. तालुक्यातून कोण सामील होईल का नाही, काय करायचं. पिंपळनेरमधून मी 2 दिंड्या, निळोबरांचं सोहळ्याचं करायचं काय, कसं होईल. ते म्हणजे कोणी नाही आलं तरी माझ्या सासरवाडीची पुणेवाडीची सिद्धेश्वरवाडीची दिंडी आणि माझी दिंडी आणि पिंपळनेरचे 10च माणसं जरी आले, तुमचं विनेकरी गोपाळ काका आले तरी बास म्हणजे हिंमत वाचली. आणि पाहता पाहता पहिल्याच वर्षी, आता बोलू नका म्हणजे त्रास होतो, जास्त बोलूच नका. पहिल्याच वर्षी 10 ते 15 दिंड्या सहभागी झाल्या. आम्ही पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी लीन झालो आणि सारखं सोहळ्यासाठी वर्षभर ह्या दिंडीकडे जा, त्या गावात जा, त्याच्या संग चर्चा कर, त्याच्या संग चर्चा कर. मग अण्णा पाटील चत्तरला कधी बरोबर घ्या, कधी चेडे महाराजाला बरोबर घ्या, कुठं बरोबर जायचं. त्या दिंडी चालकाचं मन तालुक्याच्या हितासाठी, तालुक्यातला वारकरी, पहिल्यांदा तालुका टार्गेट ठेवलं होतं आम्ही की मी हे करण्यासाठी निळोबरांच्या आमच्या दिंडीमध्ये 3 वर्ष चाललो, माऊलीच्या सोहळ्यात 5 वर्ष चाललो, तुकारामाच्या सोहळ्यात 2 वेळा चाललो आणि पाहिलं सोहळ्याची रचना कशी करता येईल, काय करता येईल. जर माऊलीच्या सोहळ्यात, तुकारामाच्या सोहळ्यात चालणाऱ्या वारकऱ्याला एवढ्या सुविधा भेटू शकतात. मग माझा दुष्काळी तालुका आहे. मग अशी बोलता बोलता मुख्यमंत्र्याला बोललो मी. आम्ही जवळ उभं राहून सुद्धा एवढा गोंगाट चालला होता तर ते मला प्रश्न विचारत होते आणि मी त्यांना उत्तर देत होतो की मला म्हणलं कुठली लोक यायचे तुमच्या दिंडी सोहळ्यात. म्हणलं दुष्काळी पट्ट्यात येस आहे. म्हणजे पाऊस यंदा झालाय. मला पण माझ्या दुष्काळी हिंमत बांधून की आळंदीहून येणाऱ्या सोहळ्याला, तुकाराम महाराजांच्या सोहळ्यात बी तुम्ही बरेच जण चाललात, अरे एवढ्या सुविधा होऊ शकतात. मग निळोबरांचा सोहळा तयार केला. महाराष्ट्र राज्यात हे प्रत्येक कीर्तनकार म्हणतो की संतांचे 5 पंचक आहे. ज्ञानदेव महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज आणि अखेरचे निळोबा, हे 5च खरे पंचक रेकॉर्ड वरती आहेत. आणि मग अखेरचे संत निळोबा असताना सोहळा का नको. मग मला माझ्या गावात चालणाऱ्या दुसऱ्या दिंडीशी खूप संघर्ष करावा लागला. त्याच्यात उलय काही राजकारण असेल गावातलं, काही परिसरातलं, तालुक्यातलं राजकारण असेल, सगळ्यांना तोंड देऊन दिंडी सोहळ्यामध्ये कव्हाच राजकारण करायचं नाही, पण तालुक्यातला सगळं वारकरी एक करण्याच्या दृष्टीने खुणगाट मनाशी बांधली. मग मी मोराच्या चिंचोलीला गेलो. मोराच्या चिंचोलीला शिरूरकर तयार झाले. श्रीगोंद्याला गेलो. इथापे महाराजांकडे छगन मामाची सासरीची माझी, त्यांच्याकडे गेलो. श्रीगोंद्यातून काही दिंड्या तयार केल्या.
म्हणलं आता जमलं, वज 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 सुरू झालं. त्याच्यात नेमका टपकला कोरोना. आज जर 2 वर्ष ते कोरोनाचे गेले नसते ना, तर आजच आपल्या जवळजवळ 70-75 दिंड्यांची नोंद होत आली असती. आता नोंद 61 ची झाली, पण चालल्या पुढे 7 ते 8 आणि माग 30 दिंड्या. काही 3 दिंड्यांनी बी नव्हती आणली. ते ट्रायल घ्यायला चालत होते आणि जीवत होते 0 नंबर दिंडी. कस काय असावा? म्हणून हा प्रयत्न करत असताना कोरोनामुळे तो प्रॉब्लेम आला. तरी सुद्धा कोरोना सुद्धा हाणून पाडण्याचा प्रयत्न बराचसा झाला की मानाच्या पालख्यात 3 पालख्या घेऊच नाहीत. मग काउन्सिल हॉलची बैठक असन, सोलापूरची बैठक असन, पंढरपूर मंदिर समितीची बैठक असन, मुख्यमंत्र्यांसमोर झालेल्या बैठका असतील, पण हटलो नाही. तुम्हाला मी सांगतो, बाकीचे तर मी थोडासा राजकारणाच्या वलयाने असल्यामुळं फाईट आउट करायला पक्क जमतो. ते पक्क केलं आणि तो संघर्ष करत 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 इथून आणला. आज प्रामुख्याने मला तुम्हाला मांडायचंय, एक दिवस आता हे चाललेले वर्ष 8 वर्षे कोरोनाचे वर्ष संपले, तर मानाच्या पालखीत गेल्यासाठी पहिल्यांदा म्हणलं की मीटिंग मध्ये चर्चा करण्याच्या, मानाच्या पालखीसारखं वारकऱ्याची कुठं प्रथा मानतात, पुढे यांच्याकडे नगारीची गाडी आहे. त्याला मी म्हणलं प्रश्नच पडावा होता, एक बैल 2च मिळतात तेच तरी, आणि माझे 4 बैल पाहिजे, काय करायचं? असंच पारलेला चहा पाहता पाहता अण्णा पाटील आणि पोटे महाराज हे दोघं भेटले. म्हणलं असं असं आहे. ते म्हणले आता करायचंच, फार जुनी गाडी असेल म्हणजे रण देऊ, पण करायचीच, कशी करायची करू. म्हणलं करा. गाडी आणली. अण्णा पाटील म्हणले ती गाडीच निळोबाला देऊन टाकायची, मी जशी बनवून घे तशी बनवून घे. त्यांनी गाडी तयार केली. गाडी तयार केली, इकडून तिकडून झालं. नेमकं पुण्याच्या बैठकीत गेलो. म्हणलं आता आम्ही वारकऱ्याच्या परंपरेला उतरतो का नाही? अरे नाही म्हणले, तुम्ही पौर्णिमेपर्यंत थांबत नाही. हायला म्हणलं आता तर पेचच पडलं भाऊ. म्हणलं जुन्या काळापासून आमच्या इथं निळोबारांचं धाकटं पंढरपूर आहे, आम्ही तिथं काय करतो? नाही नाही म्हणले. तुकाराम महाराजवारी सुद्धा म्हणले, माणिक महाराज सत विरोध केला. नाव घेऊन सांगतो सगळ्यांनी विरोध केला. म्हणले पौर्णिमा इथंच करावं लागेल. मी पुण्यावरून गप आलो घरी. मुंबईला राज्याचे मुख्यमंत्र्यांसमोर यांच्या समोरच बैठक झाली. त्या बैठकीत असाच प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का अशोकराव जाऊ दे, या परंपरेप्रमाणे जुनी परंपरा आहे, आता बाकीच्या वादात पडण्यापेक्षा तुम्ही पौर्णिमेपर्यंत थांबायचा निर्णय घ्या. मी यांना फोन केले 2-4 जणांना. हे म्हणले पौर्णिमेपर्यंत ठीक आहे, आपला कालच रद्द होईल ना पिंपळनेरचा. माझ्या सगळे वारकरी पिंपळनेरला यायचे, निळोबाराय सद्गुरू निळोबारायांच्या समोर जेवायचे, कीर्तन व्हायचं, एक उत्सव व्हायचा आपला. पण ह्या पंढरपूरकरांच्या परंपरे पुढे शेवटी आपल्याला झुकावं लागलं. पिंपळनेरचा काला रद्द करावा लागला आणि रद्द केल्यानंतर पौर्णिमेला तिथं थांबायचं राहिलं. प्रस्थानाला देहूकरांना बोलवलं. पिंपळनेरला प्रस्थान 1 तारखेला मंदिरातून समाधी मंदिरात झालं. तिथंच माणिक महाराजांनी विषय काढला. नाही नाही, तुम्हाला परतीचा प्रवास करावाच लागेल. शाहीला म्हणलं, मी म्हणलं दुष्काळी पट्टा आमचे विनेकरी कसं व्हायचं, काय करताय? मला नाही 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 म्हणलं यंदा तर टप्पे लगेच करायचे, रथ आणायचा, निळोबारांना पायी आणायचं, पुढे नगाऱ्याची गाडी आणायची, पोलीस बंदोबस्तासाठी परत गाडीला मला एसपींना कागदपत्र द्यावं लागतील. यंदा परतीचा लई प्रॉब्लेम आहे. नाही नाही म्हणजे यंदा आम्ही तिकडे कळवले सगळ्यांनी. तर नेमकं दुसऱ्या दिवशी विठ्ठल पाटील आपले वारकरी परिषदेची यांनाही प्रस्थानाला बोलवलं. महाराष्ट्र राज्याचे वारकरी परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील त्यांनी तिथं मांडलं, तुम्ही परतीचाच प्रवास करीत नाही. ह्याला आलं टेन्शन. परत काय करायचं?
मग मी म्हणलं या वर्षी आमचे 1 तरी विना 5 तरी विना माझ्या दिंडी चालकांना मी विश्वासात घेईन, ते येतील. पण कृपा करून निळोबारायांच्या आणि पारनेर तालुका, शिरूर तालुका, श्रीगोंदा तालुका, आम्ही दुष्काळी 3 तालुके आहेत, ह्या वारकऱ्यावर तुम्ही जाणीवपूर्वक अन्याय करताय असं माझ्या लक्षात येते. आणि होती काही गंमत तुम्हाला सांगतो. आता एकही शब्द लबाड बोलायचा नाही. शेवटचा दिवस मी इयत्ता 7वीला होतो, त्यावेळी स्वामी विवेकानंदाच्या याच्यावरती महाराष्ट्र राज्याचं वक्तृत्व स्पर्धा होती. मी शाळेच्या काळापासून खाक्या चड्डीपासून मी भाषण करायची मला सवय. मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये सांगलीला झालेल्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यात पहिला आलो होतो. त्यामुळे या राज्याच्या वारकरी संप्रदायाच्या बैठकीच्या बैठका होत्या ना, मुद्देसूद मांडणं, चर्चा करणं, अधिकाऱ्यांना कसं घेणं, मंत्र्यापुढे कसे कैचीचे प्रश्न मांडणं, काय प्रश्न मिटवणं, हे मी मांडलेलं सगळ्यांना पडतंय जड. तुम्हाला सांगतो शासकीय यंत्रणा स्वतःसारखी सरळ होते, परंतु राजकारणापेक्षा सुद्धा वारकरी संप्रदायातल्या मंडळीत लई गदाळ का. आम्ही राजकारणी लोक एकमेकाला मदत करू, कवाही एकत्र येऊ, कधी याचा प्रचार करू, दुसरीची त्याचा प्रचार करू. पण ही महाराज कंपनी बिलकुल खायला कालचा किडा हा सगळी मीटिंग घेतोय, सगळ्या मंदिराचं लक्ष याच्याकच जात आहे. मंदिर समिती याच्या शब्दाला किंमत द्यायला लागली. त्या पद्धतीने मला आजही त्रास होतोय. मी त्यांना खमका म्हणून तुम्हाला परदिवशी झालेल्या सोहळ्यातून आलतो आणि पालकमंत्र्याची आणि सोलापूरची बैठक म्हणलं मी निळोबारांसाठी, निळोबारांच्या वार करण्यासाठी मी माझा बाप वारकरी, माझा आजा वारकरी, माझ्या घरातले वारकरी, तुम्ही मला नका समजू वारकरी, मी त्यांचा सेवक आहे. पण मी काय बड्या घाबरणार नाही कोणाला. लोकशाहीमध्ये भूमिका मांडण्याची जी पद्धत आहे ही सगळ्यांना आहे. आणि माझा पालखी सोहळा तुमच्या तोडीचाच आहे. तुम्ही माना नाही तर मानू नका. म्हणून बऱ्याच वेळा बोलता बोलता म्हणते ते सातच ऑनलाईन बैठका जरी झाल्या तर तिकून 7 म्हणलं का मी जोरात आणि कौंडण्य पूर्वाने जोरात आणि चांगवटे महाराज शिवराय महाराज तिकून आलो आम्ही. मोबाईल वरती ऑनलाईन बैठका होत्या काही, तिथेही भांडणं लगेच. 7 नाही तर 10 बोलायचं. मग मागच्या मीटिंग मध्ये पंढरपुरात सांगितलं त्यांना, परत जर 7 म्हणून निळोबारायांचं नाव कमी करण्याचा जर डाव कोणी केला तर तुमच्यापेक्षा पुढचा आहे मी. निळोबारायांचा पालखी सोहळा जर अन्याय झाला तर एकादशी सोडून द्या, पण आषाढी वारीला नामदेव पायरीवरती सगळ्या पालखी सोहळ्याला घेऊन उपोषणाला बसा. आणि जे कोणी निळोबारायांच्या सोहळ्याकडे तिरकी नजर करून पाहत असतील त्यांची चिठ्ठीत नावं लिहीन आणि वेळ प्रसंगी नामदेव पायरीवरती निळोबारायांच्या नावाने वीज घेईन आणि तुमच्या नावाची चिठ्ठी राज्यभर प्रसारित केल्याशिवाय सोडणार नाही. शेपटाव पाय द्यायचं काम करू नका, हे खानकावून सांगितलंय. म्हणून आज राज्याचे मुख्यमंत्री मुंबईवरून निघाले. मुंबईवर बारामतीला कार्यक्रम होता. बारामतीत आले, अजितदादांच्या घरी जेवायला गेले. म्हणले तुमचा कसा कार्यक्रम आहे? म्हणले मला कळवलंय. मी 3 दिवसापासून प्रयत्न करत होतो की मुख्यमंत्र्यांनी निळोबारायांच्या पालखी सोहळ्याला भेट द्यावी, माझ्या वारकऱ्यांच्या व्यथा ऐकाव्यात, माझ्या दुष्काळी पट्ट्यातील हा सोहळा याचा ऐकावा, म्हणून प्रयत्न करत होतो. मला रात्री थोडासा होकार आला होता. म्हणून मी रात्रीचं कीर्तन जे झालं आपलं तिथं म्हणलं की तुम्ही साड्या चांगल्या घाला, रोजदार सोहळा दिसला पाहिजे. माझ्या वारकऱ्यांना, माझ्या विनेकऱ्यांना सांगितलं रोजदार फेटे घाल, की त्या फडकऱ्यांच्या तोडीत सुद्धा निळोबारायांचा फडकरी आणि निळोबाराचा वारकरी कच्चा दिसता कामा नये. याच्यासाठी तुम्हाला म्हणत होतो, काही शोध दाखवायसाठी म्हणत नव्हतो की आपली भजनाची परंपरा, आपली भेटायची परंपरा, चोपदाराची कपड्याची परंपरा ही चांगली असावी. माझ्या वारकऱ्यांनी सुद्धा मोराच्या चिंचोलीने उदाहरण दिलं की या वर्षी नाही तर गेल्या 2 वर्षापासून सगळ्या वारकऱ्यांना कपडे सारखी. म्हणलं ठीक आहे, बाकी बाबा मोराची चिंचोली आली पैशावाली दिंडी आहे,
आमची बाबा गरीबी, तुम्ही आले सारखे लुगडे, पण आमचं जे घरी नवऱ्याने घेतले ते घेऊनच येणार. पंढरीच्या पांडुरंगाला तेच चालत आहे. त्याच्यामुळे काय हरकत नाही, तुम्ही करताय अतिशय चांगला एक आदर्श दाखवण्याचं काम तुम्ही आम्ही बाकी दिंड्यांना केलं. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की त्या पद्धतीने करावं. हे बारामतीत आले ना आजीदादांच्या घरी जेवायला गेले, म्हणून आपल्याकडे यायला उशीर झाला. उशीर झाल्यानंतर तिथं आजीदादांनी काढलाच विषय, मुख्यमंत्री साहेब काय दौरा आहे, कसा आहे? ते म्हणले माझा दौरा पंढरपूरला चाललोय, 2 दिवस आहे, उद्या बाकीचे काय दशमीला सगळ्या संतांना तिकडे भेटणार आहे. ते म्हणले तुम्ही रूट मध्ये इकून ह्या मोठ्याल्या पालख्यांना कायमच भेटत आहे सगळ्यांना. तुम्ही बारामतीवरून इंदापूर, इंदापूरवरून टेंभुर्णी आणि टेंभुर्णीवरून पहिलं निळोबरायांचा पालखी सोहळा नगर जिल्ह्यातून येतोय. अशोकच्या दिंडीला भेटल्याशिवाय पहिली त्यांची भेट घ्या, मग पंढरपुराचं काम करा. तो फोन बरोबर आला 1:30 वाजता. आपले साहेब होते, अजितदादांचा फोन आला की सीएम तुझ्याकडे येणार. बरं म्हणलं, काय हरकत नाही. म्हणलं तुम्ही येणार आहेत का? मी नाही येणार, सीएम येणार आहे. ठीक आहे म्हणलं, तुम्ही नाही आले तरी तुम्ही हृदयात येत, तुम्ही मला कधीच काही कमी पडून दिली नाही. मग सीएम आल्यानंतर सीएमनी मग असं विचारलं, अशोक दादांनी सांगितलं की जा, तू दादाला निमंत्रित केलं. म्हणलं जाऊ दे, दादांना नाही दिलं, दादा काहीच कमी पडून देत नाही, पण तुम्ही आले बरं झालं. मग सीएम सगळ्या सोहळ्यात आज पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनाला अगोदर जाण्याच्या अगोदर माझ्या पारनेरच्या वारकऱ्याच्या, माझ्या निळोबरायांच्या वारकऱ्यांच्या, शिरूरच्या वारकऱ्यांच्या, श्रीगोंद्याच्या वारकऱ्यांच्या दर्शनाला राज्याच्या मुख्यमंत्र्याला यावं लागलं. आणि आले नाही तर बरोबर तुमच्यामध्ये 1.5 तासापेक्षा सुद्धा जास्त वेळ तुमच्यात थांबले. अनेक प्रश्न त्यांनी विचारले. मी त्यांना काय मागितले माहिती? मी सांगितलं की निळोबरायांचा पालखी सोहळा पिंपळनेरवरून निघतो आणि साहेब खेड पर्यंत खूप रस्ता खराब आहे. हळूहळू मी शेजारीच उभे होतो. मग लोक मला, मी लोकांच्या बोलायचो, काहींना राग आला संविधा चढायची, थांबा गप म्हणून. कारण मला मुद्दे मांडायचे होते, मला चर्चा करायची होती की माझ्या सोहळ्याला काय पाहिजे, माझ्या वारकऱ्यांना काय पाहिजे. आणि आपले गोंधळ फोटो काढायसाठी होता सगळ्यांचं, म्हणजे लक्ष वेगळंच होतं. मी म्हणलं तो रस्ता निळोबरायांच्या नावाने पालखी सोहळ्याचा मार्गाचा द्यावा. त्यांनी सांगितलं प्रस्ताव ताबडतोब तयार करा. मी सांगितलं अण्णासाहेब हजारे असतील, निलेश लंके असतील खासदार, इकडं रोहितदादा पवार असतील, आदरणीय बबनरावजी पाचपुते दादा असतील, सगळ्यांचे पत्र मी गोळा करतो आणि तुमच्याकडे येतो. तुमचं कव्हरिंग लेटर द्या. थोडक्यात पटापटा सांगितलं. ते नितीन गडकरी प्रस्ताव पाठव. पण प्रस्तावात म्हणलं त्या पालखी तिथपर्यंत रोडला पालखी मार्ग म्हणून निळोबरायांची तिथपर्यंत एकच मानाची पालखी येते, ती नाव द्या. ते म्हणजे प्रस्ताव येऊ दे. पुढे म्हणलं टेंभुर्णी पासून माऊली बरोबर तुकाराम महाराजांच्या बरोबर जेवढे वारकरी आहेत ना, त्याच्यापेक्षा 3 दिवस हा रस्ता वाहतोय. आणि 4 मानाच्या पालख्या येतात. मुक्ताबाईची येते, निवृत्ती महाराजांची येते, नाथ महाराजांची येते, निळोबरायांची येते, निळोबरायांची येते. आणि हजारो दिंडे येतात. सारखा 4 दिवस रस्ता वाहतोय. पण अक्षरशः आज दुर्दैवी घटना घडली. आपला सोहळा चालत असताना त्र्यंबकेश्वर सोहळ्यातला एक वारकरी एका ट्रक खाली गेला. तुम्ही पाहिला तिथं गेला. आमच्या दिंडीतले पुढे 0चे होते, पळत होते पुढे, त्यांनी पाहिले. यांनी स्पीकरवाल्या गाडीनी पाहिले, पानसरे महाराजांनी आणि यांनी पण. म्हणजे इतका अरुंद रस्ता आहे. मी जे जीव काढू काढू 4 दिवस बोलतो ना की 3च्या लाईननी चला, असं चला. अचानक म्हातारी माणसं काही हलगडत आहेत, काही असं होते. म्हणून कोणत्याही माझ्या निळोबरांच्या वारकऱ्याला काटा मोडावा नाही एवढी दखल घेतो आपण सगळेजण. अक्षरशः तुम्ही आल्यानंतर कीर्तन झाल्यावर जेवणाला झोपता. मी तुम्हाला निळोबरांची शपथ घेऊन सांगतो 1-1 वाजेपर्यंत झोप येत नाही की माझ्या वारकऱ्यांना काय होईल, सोहळा शेवटपर्यंत यशस्वी जाईल का नाही. तरी पिंपळनेरच्या माझ्या वारकऱ्याच्या एका चाकावरून ट्रकचं चाक गेलं.
नगरला पाठवलं, ऑपरेशन सक्सेस केलं. काल रांदेच्या दिंडीतला एक माणूस अटॅक आला, जीभ जड झाली, संडास झाली, कपड्यातच लघवी झाली. मुलगा आज आलाय का म्हाताऱ्यातलं? घरी नेलं. अर्जंट त्याला इथं त्याचं सगळं तपासलं. जीभ राठ पडली होती, बेशुद्ध पडला होता. संतोषने मला फोन केला, संतोषरावांनी माझे मित्र आहेत ते, फोन केला. मी दुपारचं जेवण सोडून दिलं. आता जे गाववाल्यांना वाटत असेल गावची पंगत हा मुद्दाम गेला जेव्हा आलं राजकारण, पण मी पेशंट कालतो, पेशंटला भेटलो आणि ते पेशंट ताबडतोब सगळे जिल्ह्यातले डॉक्टर बोलवून घेतले आणि सगळ्यांनी सांगितलं मेंदूचा स्कॅन करावा लागेल, गाठी झाल्यात का काय, याच्या जीभ कशी राख पडली का, पॅरालिसिस झालाय. सोलापूरला हलवलं आणि त्याला चांगली ट्रीटमेंट देऊन हाय डिस्चार्ज करून घरी पाठवले. एक महिला भगिनी त्याच वेळेस ती आली करकम मध्ये की माझ्या छातीतले चमका चालल्या जोर, तिला तिथंच घेतलं, दवाखान्यात केलं. मला हिला स्ट्रॉंग इंजेक्शन द्या, काय करता येईल ते पहा, मला चेक करा, पहिलं ईसीजी काढा, सगळं काही करा. म्हणजे प्रत्येकाची खबरदारी मी घेत असताना ह्या वेळेस मी दिंडी मालकांना बोललो जरा की तुम्ही तुमच्या वारकऱ्यांकडे लक्ष देत नाही, तुम्ही गाड्या घेऊन पुढे पळता, थोडंफार चालत जा. मी बी आजारी, डायबिटीज आहे, बीपी आहे. अक्षरशः प्रस्थानाच्या दिवशी इतकं बोटाला मोठं ठेस लागली ना, तर एवढं कातड उडले. पण ती जखम, मी बूट घालत असतो चालताना, कापडी बूट, तो घालता येणार म्हणून चप्पल घातली, रक्ताला ते बूट तरी मी चालत आले. मग अशी मुख्यमंत्री समोर तोडावला महापाय रक्तावलं परत ती, पण जाऊ द्या म्हणून काही हरकत नाही. पण दिंडीत चालल्यानंतर वारकऱ्याकडे बारकाईने लक्ष राहतं, काय करावं लागेल याची खबरदारी घेता येते. म्हणून मी माझ्या आई वडिलांप्रमाणे, माझ्या भावांप्रमाणे, बहिणींप्रमाणे मी तुमच्याकडे लक्ष देण्याचं मी एकटाच नाही. रथावर बसत असते तरी गोपाळ काका सुद्धा आमचे, अशोकराव ह्या दिंडीचा रिपोर्ट असा आलताय, तो तसा आलताय. भाऊसाहेब लटामळे आमचे फक्त माझ्याबरोबर पुढे ड्रेस घालतात, पण चौकदाराच्या वर काम करते. बारकाईने लक्ष देऊ दिंडी सोहळा कडाला कसा जाईल हे सगळं टेन्शन असतं. पुढच्या वर्षी दिंडी सोहळा नाही, हा पालखी सोहळा रजिस्ट्रेशन झालाय, त्याचा नंबर मिळालाय, त्याची बॉडी प्राथमिक झाली. हा दिंडी सोहळा चालवायचा कसा, पालखी सोहळा चालवायचा कसा, म्हणून त्या बॉडीवरती प्रत्येक दिंडीतला एक माणूस राहील. आलं का लक्षात? माझ्या गावातली जी मला मदत करतात ते करतातच, पण एवढं अवाढव्य स्वरूप पुढे होणार आहे हे चालवताना तुमच्या मदतीशिवाय काहीच करू शकत नाही. म्हणून प्रत्येक वेळेस जबाबदाऱ्या कामाच्या वाटून दिल्या जातील की तुम्ही बॉडी आहात. आता कानूरच्या दिंडीला सांगण्यापेक्षा कानूरचे तुम्ही आहात तर तुम्ही काय काम करायचे, तुम्ही काय काम करायचे, सगळ्यांची पाणी कसे तपासायचे, सगळ्या गोष्टी वाटून वाटून करू. आणि प्रत्येक वेळेस मी तर राजकारण म्हणून नाही सांगणार, पण दिंडी सोहळ्यातील प्रत्येक माणसाला, दिंडी चालकाला विश्वासात घेतल्याशिवाय काहीच निर्णय घेतला, मनमानी काहीच केली नाही. कीर्तन वाटून देताना सुद्धा, जागर वाटून देताना सुद्धा सगळ्याला विश्वासात घेऊन 3-3 मिटिंगा घेतल्या आपण रस्त्याने. आणि काय अडचणी आतापर्यंत आल्या, पुढे काय येणार आहे त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळेस केलाय. म्हणूनच आपण 8 वर्ष तरी टिकलोय. महाराज नसताना मी तुमच्या बरोबर. महाराज कशासाठी वापरला की जे आता कीर्तनकार महाराजांनी सांगितलं की पारनेरकरांना असन, कोणी असन, आपापल्या गावची, कारण ही वारी आहे ना, ही वारी संतांच्या रेकॉर्ड मध्ये, पंढरीच्या पांडुरंगाच्या दारामध्ये संतांच्यासाठी आहे. इथं भैरवाची नाही पालखी येत, इथं म्हसोबाची पालखी नाही येत, इथं महादेवाची पालखी नाही येत. पांडुरंगाने ही वारी घातली, कार्तिकेने आषाढी वारी संतांसाठी घातली. म्हणून महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या वारकऱ्यांनी, देशातल्या वारकऱ्यांनी संतांबरोबर चालावं. ही वारी संतांच्यासाठी, वारकऱ्यांसाठी. म्हणून ते कीर्तनात बोलले, म्हणून कोणी वाईट वाटून घेऊ नका.
की तुमचे गाव लेवलचे ग्रामदैवताचे रथ असतील ते तसेच ठेवा आणि गाव लेवलच्या उत्साहामध्ये गावामध्ये ते मिरवणुकीने करा. परंतु पंढरीच्या मात्र दारामध्ये जाताना संताबरोबर चला. ज्या संतांनी शिरूर मध्ये जन्म घेतला, श्रीगोंद्यामध्ये कीर्तन केली, नाही नव्हे तर महाराष्ट्र राज्यात कीर्तन केली आणि देह पारनेरच्या भूमीवर ठेवलाय. मग आपल्या भागाचा, आपल्या बापाचा का आपल्याला अभिमान नसावा? म्हणून तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन सहकार्य करावं, एवढे मी तुम्हाला नम्रपणे तुम्हाला ही विनंती करतो. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी वारकऱ्यांची सेवा करतोय. राजकारणात काही मिळो या ना मिळो ते टाइमपास म्हणून करतोय, 20% करतोय आणि त्या राजकारणाचा सुद्धा वापर. मी महामंडळाचा अध्यक्ष झालो, राज्यमंत्र्याचा दर्जा मिळाला, मी मॅप्कोचा उपाध्यक्ष झालो, मी एसटी महामंडळाचा संचालक झालो. या ओळखींचा फायदा निळोबराच्या जागेत डेव्हलपमेंट कशी होईल, निळोबराचा 16 उभा कसा राहील राजकारणातून, हे करण्यासाठीच केला. पुढे 1 एकर क्षेत्र बापाचं आहे, माझ्या नावाचं, माझ्या पोरासाठी वाढवलं. हे तुम्हाला आवर्जून सांगतो. राजकारणातून काहीच कमवलं नाही. 100% 80% समाजकारण आणि 20% राजकारण करण्याचा प्रयत्न केलाय. हे तालुक्याच्या जनतेला तरी चांगलंच माहिती आहे. म्हणून तालुक्याच्या राजकारणात सुद्धा अनेक वेळा सर्वसामान्याचं पोरग ऍक्टिव्ह आहे, आपल्याला क्रॉस करून पुढे जाईल म्हणून जाणीवपूर्वक अन्याय करतात. पण त्यांच्या अन्यायाचं मला काही घेणं देणं नाही. पटलं तर करा, नाही करू नका. काय मत केलं तर करा, नाही तर करू नका. पण निळोबरांच्या बाबतीत माग सरणार नाही. फक्त मी तुमच्या जीवा बोलतोय बरं काय, आमच्या पुढे पटलं नाही बोलतो. तुम्ही जेवढी साथ देणार, मी मरेपर्यंत शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत तुमचे उपकार विसरणार नाही. की तुम्ही निळोबरासाठी चालतात, निळोबरांना बरोबर घेऊन चालतात म्हणून तुम्हाला कधी विसरणार नाही. हे शेवटच्या क्षणापर्यंत आज माझं तुम्हाला वचन आहे. या वर्षी पालखी सोहळा जास्त वेळ घ्यायचा ना, शेवटचा दिवस आहे. पण चालताना आता पौर्णिमेपर्यंत राहायचंय. पिंपळनेरकरांना कोण लोकांना मान्य, कोण लोकांना नाही, मलाही माहित नाही. पण दिंड्यावाल्यांना मी म्हणतो, सगळे वारकरी तर तुकारामांचे थांबत नाहीत, माऊलींचे थांबत नाहीत. शक्यतो एका एका दिंडीने 5-5 नियोजन केले तर बरं होईल. कारण यावेळेस गोपाळकाला हा गोपाळपुरात आहे. तिथं माऊलीची गर्दी, तुकारामाची गर्दी, 9 मानाच्या पालख्यांचे ओटे, त्या ओट्यावर पादुका आणि पालखी ठेवली जाणार आणि अर्ध्या तासाचं 1 तासाचं काय कीर्तन असेल ते आपल्या सोहळ्याला करावं लागेल. आणि जर मी 5 आणि 10 माणसं घेऊन गेलो तर निळोबराला मला उघडं पडावं लागेल. मग माझ्या दिंडी चालकांनी ठरावं काय निर्णय घ्यायचा. तुम्ही सांगता तसं करू, माझ्या मनावरती काही नाही. ते म्हणले तसे हरदे महाराजाला मी तयार केलंय की पिंपळनेरचा विना आणि पिंपळनेरचं कोण बरोबर जातोय. मी अजून या विनेकराला विचारलेलं नाही काय निर्णय घ्यायचा आहे. त्याबरोबर प्रत्येक दिंडीतल्या विनेकरांना म्हणतोय, शक्यतो जमन त्यांनी या वर्षी मी उद्या जाता जाताच 25-25 किलोमीटरवरती तुमची जेवणाची सोय करून जातोय. ती 5-6 दिवसात तुम्ही पिंपळनेरला कसे पोहोचता या दृष्टीने प्रयत्न करू. आणि ते विनेकरी जीवन विना जरी आला तरी मला पंढरपूर देवस्थान समितीला आणि वारकरी परिषदेला यांना सगळ्यांना सांगावं लागेल. हे फडकरी जे आहेत, जे मोठमोठाले महाराज लोक आहेत, यांना मला सांगावं लागेल की आम्ही वारकरी प्रथाचं आणि वारकरी संप्रदायाचं पुरेपूर पालन केलंय. परत माझ्या निळोबरांच्या बाबतीत तिरक्या नजरेने कोणी बघू नका आणि पांडुरंगाने त्यांना बघून नाही द्यावा, एवढीच मी पांडुरंगाची चरणी प्रार्थना करतो. आणि त्याबाबतच दिंडी चालकांनी कसा निर्णय घ्यायचा आहे हे तुम्ही सगळ्यांनी समजून सांगावं. हे तुम्हाला मी परतीच्या बाबतीत याच्या बाबतीत सांगितलंय. पौर्णिमेपर्यंत जिथं मुक्कामाला थांबतात तिथं राहायची गरज नाही. आपली दिंडी जरी रिटर्न गेली तरी विनेकरी आणि त्या माणसाने निळोबराच्या मठात मुक्कामाला यायचे.
4-5 दिवस 150 लोकांचा स्वयंपाक, जे काही येतील 50 येऊ 100 येऊ, सगळ्यांचा स्वयंपाक पौर्णिमे तिथपर्यंत केला जाईल. आणि निघताना सुद्धा मी पुढे निघालो तरी त्या रूटला 25 किलोमीटरचा गाडीचा मीटर लावून कोणतं गाव येतंय आणि त्या गावातल्या कार्यकर्त्यांना भेटून जेवणाचा टप्पा, कमीत कमी जेवणाचा टप्पा हा पक्का करत करत तिथपर्यंत जाणार. आल्या मार्गीचा हा शॉर्टकट टप्पा करीन. आणि रोजच तुम्ही निघाले, तुम्ही त्यांना सांगणार येणार परतीला नक्की ना? वहिनीला विचारले ना? हा, मग तुम्हाला मी फोन करीत जाणार की आत्ता जर दुपारचे जेवण इथे, संध्याकाळ जेवण इथे, ते कॉन्टॅक्ट करत जाणार. ती लिंक करून टाकू आपण. पुढच्या वर्षी रथ बी, पोलिसांची गाडी बी बरोबर, आणि पुढची नगरीची गाडी बी जाऊ. हाय एकदाच म्हणणं ना, वारकऱ्यांचं कामच करायचं ना आपल्याला, वारकरी संप्रदायाचं. तर पुढच्या वर्षी परतीचा प्रवास सुद्धा रथाच्या बैला असं, नगाऱ्याच्या बैला असं, सगळे विनेकरी मध्ये आणि पोलिसाची गाडी तुम्हाला बंदोबस्त. मी नगरचे एसपी संघ बोलून घेईन आता की पुढच्या वर्षी इतर मानाच्या पालख्यांच्या प्रमाणे नियोजन करू. असं मी तुमच्या पुढे मांडले. तुम्हाला काय मान्य करायचंय, काय नाही करायचं, आपल्याला कुठं जायचंय, या दृष्टीनं तुमच्या पुढे मी हा परतीच्या प्रवासाबद्दल मांडले. या वर्षी बैलाचा नारळ 5 नंबर दिंडीत रथाच्या त्या गावचे सरपंच आणि पंचायत समिती सदस्य संतोषराव काटे यांनी उचलला. आणि अतिशय सुंदर गेले 2 वर्षभर जशी मोराची चिंचोलीवाल्यांनी निळोबरांची सेवा केली की 25-25 पोरं बैलांच्या भिंतीला गरम पाणी आणि मिठानी बैल धुणं, रोज सकाळी बैल धुतली जातात आपली, आजही यांनी धुतली. कारण बैलाच्या अंगामध्ये चालून चालून डांबरावरती पाय आपटून ती बी जीवच येणार आहोत. ती आजारी पडू नये. आपण बी दवाखान्याची डॉक्टर, व्हेटरनरी डॉक्टर बोलून इंजेक्शन वगैरे घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी सुद्धा सुंदर सेवा केली. म्हणून मी या ठिकाणी संतोषरावांचा फेटा, शाल आणि हार घालून निळोबरांचे वंशज गोपाळ काका मकाशी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करू इच्छितो. सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करा. हातच कर काय बांधा मनुष्य. चला संतोषराव, साऱ्या 5 नंबर करता यायचं नाही म्हणून तुम्ही सगळे आहात तिथं, म्हणून तुमच्या साक्षीने करायचं म्हणून ते करतोय आपण. एकनाथ महाराज म्हणतील बरं का, नारायण म्या उच्चारला आणि संतोष सत्कार केला. आहेत का एकनाथ महाराज इथे? एकनाथ महाराज काका उठा. त्याचबरोबर नगाऱ्याची जी पुढे गाडी चालली, माझी सिद्धेश्वरवाडी, माझी पुणेवाडी, याच्यात पोटे महाराज. आता ते मी अण्णाला विचारतो, अण्णा म्हणले की हा, पण अण्णाची आठ काय तुम्ही तिने ऐकली? अण्णाची आठ आहे, यंदा मी केलं, पुढच्या वर्षी दाजीनी करायचं. ते पुढे अण्णा जे बोललेत ना, मग ते बघा ते कसं करायचं. तुटला काका उठा ना. अहो असं कसं, तुम्ही सोहळ्याचं काम चाललंय, सोहळ्याचे मालक आहे तुम्ही. अरे तो घाला, एका हातात घाला. असं काय करता? काय गावा एकत्र बघतोय काका इथे घ्या. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा.
सासरवाडी जावई नाराज नको मग. त्याचप्रमाणे जे अश्वानी रिंगण सगळे चांगले केले. आदरणीय हरिभक्त परायण लावरे महाराज कुठे त्या घोड्याला खाण्यासाठी त्यांनी ज्याची वाटेची जमीन केली होती त्या शेतीवाल्याने शेती घेतली काढून. आता त्याला याच्या त्याच्या टपावं लागतं. म्हणून मी तर मदत करतोय पण वारीतून जास्त का नाही, फक्त 10 रुपये आज नाही सकाळी देतील. फक्त माझा वारकरी जो ज्या रथात ज्या रिंगण करताना जो आपला घोडा पळला, अश्व पळला, त्याच्या पायाची माती आपण कपाळाला लावली नाही. नाही आत्ताच लगेच नको. त्या घोड्याला खाद्यासाठी फक्त 10 रुपये हे ताटात ठेवायचं, नावच पुकारायचं नाही. दान केलं दान. मग 10 असो 5 असो हे चोपदार फिरून त्यांना देतील त्या पद्धतीने करावं. आता महत्वाचा प्रश्न, पुढच्या वर्षी रथाला मानाची बैलजोडी नारळ घेणार आहेत. कोणी का परत संपर्कात येणार आहेत? तुम्ही सगळ्या दिंड्यांना विचारतोय. गेल्या वर्षी तुम्हाला असंच काल्याच्या कीर्तनात विचारलं होतं. 5 नंबर दिंडीने नारळ उचलला. दिलं तर द्या, नाही द्या असं करा ना. तुम्ही जाऊच नका, इथं ताटत आणून राखतील. गोळा नका करू, गोळा नका करू. इथं मी पटकरून टाकतो, ज्याला पटेल तिथे. बंधन नको, वारकऱ्यांना कोणालाच त्रास नाही. हात लावला होता. मी सर्व पालखी समोर म्हणजे दिंडी मालकासमोर शब्द दिला होता का या रथाची बैलजोड आणि सजावट ही अप्रतिम राहील, चांगला करण्याचा माझा प्रयत्न राहील. खर तर संजयरावांच्या पुण्यानं मी माझ्या प्रयत्नानं खर तर चांगलं काम करण्याचा माझ्या सर्व बरोबर आलेले माझे तरुण सहकारी, आमचे दिंडीचे 5 नंबरचे सर्व भक्तगण आणि माझे कुटुंबातील सर्व सहकार्यांनी प्रयत्न केला. मी परत घ्यायला इच्छुक आहे, परंतु असं नको वाटायला का परत हेच घेतात. जर कोणाला घ्यायचं असेल तर 5 दिवसात कळवा, अन्यथा पुढच्या वर्षी मी याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीचं नारळ घेण्याचं काम निश्चित करत. आणि हा मान भेटला खरं तर मी माझ्या रांद्याच्या सर्व सांप्रदायिक लोकांच्या पुण्यानं आणि माझ्या कुटुंबातील माझ्या पुण्यानं आणि माझ्या मित्रपरिवाराच्या सहकार्याने आणि या वारकऱ्याच्या पुण्यानं खरं तर पुण्यानं मला मिळाला हा सर्व मान मी माझ्या कुटुंबाला, माझ्या गावाला आणि माझ्या मित्रपरिवाराला देतो. आणि मी जाता जाता तुम्हाला एक सांगतो, गेले 42 वर्ष माझ्या घरी ज्ञानेश्वरी अखंडित चालू आहे. माझं कुटुंब पूर्ण कुटुंब आजोबापासून वारकरी आहे. मी त्यांच्या पुण्याने माझे चुलते 25 वर्ष वारीत येत होते औटूरच्या. आणि खरं तर हा मान मला अनेक वर्ष पाहिजे होता. मी 13 वर्षे लोणीच्या दिंडीला टँकर दिला होता, 5 वर्ष दिंडीला ट्रक दिला होता. मी अनेक वर्ष साहेबांकडे मागणी केली का मला एकदा बैल जोडी देऊन एकदाच जोडण्याचा मान द्या. म्हणून मी एकदाच मागतोय. जर कोणी निळवराची पालखी जोडली नाही तर पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीचं नारळ उचलण्याचं काम मी करत. एवढं शब्द होतो. जय जवान. 5 दिवसाच्या आत कोणी तयार होत असलं तर त्यांनी कळवावं संस्थांना. मग परत यांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ. पण नाही कोणी कळवलं गेलं तरी पोटे महाराज उर्फ रेपळे महाराज आणि अण्णासाहेब चत्तर, दिंडी मालक 2 आणि दिंडी नंबर 1 हे पुन्हा यांना नारळ दिला जाईल. बरोबर. मग सगळ्याला विचारात घेऊनच केले. कोणी म्हणा नको, कारण काय काही पालख्यांना सवय बैल घ्यायची आणि पाकिट घ्यायची. आपल्या इथे नंबर देताना सुद्धा रुपयाचा सुद्धा बिलकुल नाही. निळोबरांच्या समाधी पुढे चिठ्ठ्यातून नंबर उचललेले. आणि जी पालखी जी दिंडी चालायला रद्द होईल त्या दिंडी मालकाला कधीच दिंडीचा नंबर विकून देणार नाही. तो नंबर पुन्हा समाधी पुढे ठेवू आणि येणाऱ्या नवीन दिंडीला देऊ. पण ते वारकरी संप्रदायात काम करत असताना परमेश्वराची भक्तीचा निराव करायचा नाही.
हे तुम्हाला मी आवर्जून सांगतो. त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी वागावं. आणि पुढच्या वर्षी पास देता बरं होईल. प्रशासकीय यंत्रणेतून ज्यांनी आमच्या वारकऱ्यांचे सकाळच्या विधीसाठी कोपरगाव आणि शिर्डी नेवासा तुम्ही टँकर दिले, तुम्ही संडासचे टॉयलेट दिले, तुम्हाला सुद्धा या ठिकाणी तुमच्या एक प्रतिनिधीला नारळ देतोय, त्याचा स्वीकार करा. गोड्यावाल्यासाठी खाद्यासाठी म्हणून त्यांच्या प्रपंचाला नाही 5,000 रुपये 16 नंबर दिंडी दिले. आभार आहे. गुरसाळ्याचे सरपंच म्हणण्यापेक्षा जे दीपक योगदान देण्यापैकी